नमस्कार मित्रांनो, तुमच्या खात्यात एप्रिल आणि मे महिन्याचे लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये जमा झाले नाहीत का? तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे अशी 7 मुख्य कारणे ज्यामुळे सरकार तुमचे पैसे थांबवू शकते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला पैसे पुन्हा सुरू करण्यासाठी काय करायचे आहे ते देखील इथे सांगणार आहे. यातील पहिलं महत्त्वाचं मुख्य कारण म्हणजे उत्पन्न मर्यादा. तर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. जर तुमच्या कुटुंबाचे एकूण उत्पन्न म्हणजे तुमच्या कुटुंबामध्ये जेवढे पण सदस्य आहेत त्यांचं एकूण उत्पन्न 2,50,000 रुपयापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. येथे फक्त तुमचेच नाव नाही तर घरातील सर्व सदस्यांचे उत्पन्न एकत्रित करून मोजले जाते. याचं दुसरं मुख्य कारण म्हणजे आयकरदाता असणे. जर तुमच्या कुटुंबातील कोणताही सदस्य आयकर कर भरत असेल किंवा इन्कम टॅक्स रिटर्न भरत असेल तर तुम्ही या योजनेसाठी अपात्र ठरू शकता. अनेक महिलांचे पैसे याच कारणांमुळे इथे थांबलेले आहे. म्हणून तुम्हाला तुमच्या घरातील कोणी पण आयकर भरत असेल तर हे तुम्हाला एकदा चेक करायचं आहे. याचं तिसरं महत्त्वाचं मुख्य कारण म्हणजे सरकारी नोकरी किंवा पेन्शन. जर तुमच्या कुटुंबातील कोणी कायमस्वरूपी सरकारी कर्मचारी असेल किंवा सरकारी पेन्शन घेत असेल तर लाभ मिळणार नाही. मात्र कंत्राटी कर्मचारी असेल किंवा स्वयंसेवक असल्यास उत्पन्न मर्यादा असल्यास लाभ मिळू शकते. हे अनेक महिलांना माहिती नसते. याचं चौथं मुख्य कारण म्हणजे इतर योजनेतून तुम्हाला 1500 पेक्षा जास्त लाभ भेटत असेल तर. जर तुम्हाला आधीच एखाद्या सरकारी योजनेमधून दरमहा 1500 किंवा त्यापेक्षा जास्त आर्थिक मदत मिळत असेल तर लाडकी बहीण योजनेचा लाभ इथे तुम्हाला मिळणार नाही. उदाहरणार्थ काही पेन्शन योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी ह्या ज्या योजनेचा लाभ आहे इथे बंद झालेला आहे. यानंतरचं 5वं जे मुख्य कारण आहे ते तर खासदार किंवा आमदार कुटुंबातील असेल त्यांना सुद्धा इथे कुठल्याही पद्धतीचे 1500 रुपये प्रतिमाह मिळणार नाही. याचं 6वं मुख्य कारण म्हणजे इथे बघू शकता सरकारी मंडळ किंवा मंडळ अधिकारातील पदाधिकारी. जर तुमच्या कुटुंबातील कोणी सरकारी मंडळ, महामंडळ किंवा इतर सरकारी संस्थेमध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक किंवा इतर सदस्य असेल तर याचा सुद्धा तुम्हाला इथे तुमचं नाव काटण्यात येईल आणि तुम्हाला या योजनेचा लाभ भेटणार नाही. आणि याचं 7वं आणि शेवटचं कारण म्हणजे 4चाकी वाहन. जर तुमच्या कुटुंबाच्या नावावर कार, जीप किंवा इतर 4चाकी वाहन असेल तर तुम्ही अपात्र ठरू शकता. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, ट्रॅक्टर यामध्ये गणला जात नाही. म्हणून शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर असाल तरी ते पात्र राहू शकतात. तर मित्रांनो, आता या 7 पैकी कोणते कारण तुमच्या बाबतीत लागू होते हे एकदा तपासा. जर तुम्ही सर्व अटी पूर्ण करत असाल आणि तरी पण पैसे तुम्हाला आले नसतील तर मी काही खाली पॉईंट सांगतो ते तुम्ही एकदा चेक करा. आणि तुम्ही कुठून हा व्हिडिओ पाहता हे सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तर सर्वप्रथम तुम्हाला ह्या 4 गोष्टी इथे चेक करायच्या आहे. तुम्हाला सर्वप्रथम तुमची EKYC पूर्ण आहेत की नाही हे तुम्हाला चेक करायचं आहे. तुमचं आधार आणि बँक खातं हे एक लिंक आहे की नाही हे सुद्धा तुम्हाला चेक करायचं आहे. जर या गोष्टी सगळ्या व्यवस्थित असेल तर तुमच्या संबंधित कार्यालयाशी तुम्हाला संपर्क साधावा लागेल किंवा यांनी एक हेल्पलाईन क्रमांक इथे सुद्धा दिलेला आहे, तो म्हणजे 181 म्हणजेच 180 181 यावरती तुम्ही कॉल करा आणि तुमचे जे प्रॉब्लेम आहे त्यांना तुम्ही सांगा. हेल्पलाईन क्रमांक 181 वर तुम्ही कॉल करा आणि तुमची समस्या तिथे नोंदवू शकता. व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.